नाही संतपन मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी. नाही मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. तुका म्हणे मिळे जीवीची साठी, नाही तरी गोष्टी सांगू नये. नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. विठ्ठल नारायणगडाच्या पायथ्याला पखालडोह म्हणून जागा आहे. नारायणगडावर तिथून पाणी जात होतं पखालीने, आणि डोह आहे त्या ठिकाणी. आणि भगवान बाबावर ज्यावेळेस आक्षेप आला होता त्यावेळेस पखालडोहमध्येच आपल्या शरीराचं अंग कापलं होतं बाबांनी. आणि तिथल्या तुळशी ज्या होत्या त्या लाल होत्या. हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं सांगतोय बरं का. तुम्ही तर आमच्यापेक्षा जुनेच आहेत. तुम्ही जितके जुने आहेत ना तितके जास्त गोष्टी माहिती आहेत त्यांना. आणि मग तिथे बंधारा बांधल्यानंतर ती जागा जी भगवान बाबाची जागा होती ती जागा पाण्यामध्ये जाणार होती. खूप जुनी गोष्ट आहे, 92-93ची असेल असं मला आठवतं, फिक्स नाही सांगता येत. 93-94ची असू शकते. आणि मग त्यावेळेस गुरुवर्य भीमसिंग महाराजांनी त्या ठिकाणी शेवटचा सप्ताह केला होता पखालडोहला. भगवान बाबांचा पहिला सप्ताह पखालडोहला सुरू झाला, नारळी सप्ताहाचा, ज्याला आता आपण 89वा सप्ताह म्हणतो. म्हणजे किती वर्षापूर्वी झालं तुम्ही बघा. आणि त्यावेळेस इतक्या जुन्या काळामध्ये ती कल्पना आहे. आणि त्या ज्यांना ज्यांना तुळशी पाहायच्या असतील त्याचं शेवटचं दर्शन म्हणून त्या ठिकाणी पूर्ण परिसर मिळून सप्ताह केला. त्यावेळेस गुरुवर्य भीमसिंग महाराजांनी कीर्तन ठेवलं होतं माझं त्या ठिकाणी. बरेच मोठे मोठे लोक आले होते. त्यात नामदेव महाराज पठाडे होते, सगळे होते. आणि मग तिथं कीर्तन करण्याचा योग आला गुरुवर्य भीमसिंग महाराजांच्या समोर. तो आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल लय गंभीरतेने ऐकू नका. मला ती आठवण आली की हा अभंग मी एकदाच घेतला होता तो 93ला, आणि भीमसिंग महाराज ऐकायला होते त्यावेळेस हा 3 चरणाचा अभंग आहे. थोडा रागवलेला अभंग. अभंगाचे पण स्वभाव असतात बरं का. ज्याला स्वभाव कळत नाही त्या माणसाचा भाव सोडून द्या, पण अभंगाचा एक आपला स्वभाव असतो. कधी आनंदी अभंग असतात, कधी टीकात्मक असतात, कधी हसरे अभंग असतात, कधी विनोदाचे अभंग असतात. अभंगाचे आपले स्वभाव आहेत. गावामध्ये एकदा भांडण झालं तेलणी बरोबर, आणि इतकं कड्याकाचं भांडण झालं की ते येडपट माणूस होता तो. त्यांनी ठरवलं उद्यापासून तेलच खायचं नाही. आणि हा अभंग येतो कोबारायचा म्हणून सांगतो तुम्हाला. तेलनिशी रुसला वेडा. विनोदाचे अभंग कसे असतात. तेलनिशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भेडा. राग आला त्याला आणि कोरडीच भाकरी खायला सुरुवात केली. भाजीत तेल. बरं याचं नुकसान कुणाचं आहे बोला ना. साधू संतावर जर तुम्ही रागवले तर मूर्ख कोण राहणार. ते तेलणीसाठी नाही सांगत बरं का मी. बरेचसे लोक शास्त्रीवर रागवतात, गडावर रागवतात, आपापला राग अभिव्यक्त करतात. तुकोबाराचे अभंग लिहून ठेवलेले आहेत. तो रागव बाबा. नाही आम्ही कीर्तन ऐकणार. सांगितलं कोणी तुझ्यासाठी. कधी मी एका ठिकाणी गेलो होतो, आमच्या गुरुवर्यांचं कीर्तन होतं, मोठं कीर्तन होतं. ते एक त्याच्यामध्ये असा बदमाश होता, आता मी कडू म्हणत नाही पण समजायला हरकत नाही. सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर तो साईडला उभा होता आणि मी शेजारून चाललो होतो.
मला म्हणे सगळ्या गावांनी दर्शन घेतलं पण पठ्ठ्याने दर्शन नाहीच घेतलं. ते साधू चिंतूची ओळख आहे का? बोला ना. कुणी दर्शन घेतलं, कुणी दर्शन घेतलं नाही. विदेही अवस्थेमध्ये आपल्या छंदामध्ये असणारे साधू संत हे असले उद्योग करत नसतात. दर्शन देण्यासाठी आलेले नाहीत, मार्ग दाखवण्यासाठी आलेले आहेत. विठ्ठल संत कधीही स्वतःचं प्रदर्शन करत नाही. पहिला टप्पा संतांचा लक्षात ठेवा. स्वतःचं प्रदर्शनच करत नाही कधी. संसारातल्या वस्तूंच्या अपेक्षाच्या पुढे गेलेले संत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ववी, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. अपेक्षाच लोक त्यांच्या अंत. अहो देव सुद्धा मागण्याची वास पाहे मुखाकडे. तुम्ही तर माणसं आहेत हो, लय साधे माणसं आहेत, पण साधूनी काहीतरी मागावं म्हणून देव त्यांच्या तोंडाकडे पाहत असतो. त्याला खानदानी संत म्हणतात. एक शब्द तरी, एक वस्तू तरी त्यांनी मागावी. आयुष्यभर तपश्चर्या केली, भक्ती केली, त्याग केला, वैराग्य केलं, काही मागितलं नाही माझ्या भक्ताने. म्हणजे मागण्याची वास पाहे मुखाकडे. आणि नाही तोंडातून जरी शब्द निघाला तरी देखील चिंतन केल्याबरोबर ते मूर्त रूपाने आपल्या पुढे येतं. चिंतिल्या रोकडे मनोरथ. रोकडे म्हणजे कॅश. मनातल्या मनात जरी इच्छा झाली तरी भगवंत त्या मनातल्या इच्छेला मूर्त रूप देतो. त्याला संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून स्वभाव आहे अभंगाचे, विनोदाचे अभंग आहेत, रागाचे काही अभंग आहेत. तुकोबारायांचे काही अभंग असे होते, खूप प्रसिद्ध झाले. मग काही कवींना असं वाटलं की आपले पण अभंग प्रसिद्ध व्हावेत. मग आपल्या नावाने खपत नाही, मग ती तुकोबाराचे शेवटी नाव जोडून देतात, तुका म्हणे. तुमची श्रद्धा नाही. कळालं? नुसतं बाबाचं चरित्र सांगितलं ना तुम्हाला, गाव हळल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि खूप चांगलं कीर्तन केलं आणि बाबाचं नाव नाही घेतलं, दुसऱ्या दिवशी त्या कीर्तनकाराला किती शिवाय मिळते त्यालाच माहिती. भावनात्मक जीवन जगणारे आहात तुम्ही. मेंदूचा वापर कमी करता आणि हृदयाचा वापर जास्त करता. तिथं अपेक्षा असते, आईला अपेक्षा असते, माझ्या मुलाला समोरच्यानी चांगलं म्हणावं. नाही कळलं? आमचा हरिभाऊ नावाचा वारकरी असायचा, माझा अडदाण फिडदाण मस्त असायचा. पण कधी कधी अशिक्षित लोकांना जी टेक्निक येते ना, ते शिकलेल्या लोकांच्या डोक्यात येत नाहीत. शिकल्यामुळं टेक्निक निघून जाते. विठ्ठल विठ्ठल. जे घर जेवण देणार नाही वारकरला, त्याच्याकडे हा पुरणपोळी खाऊन यायचं. मी त्याला विचारलं, हरिभाऊ असं कसं आहे? काही नाही म्हणे, लोकांना स्तुती आवडते. ज्या घरात जायचं असेल त्या पोराची स्तुती करा. म्हटलं सांग तर खरं कशी. काही नाही, एखादं शेंबडं पोरगं बघायचं आणि बघायचं काय पोरगं राजबिंड जन्माला आलंय. हरिभाऊची टेक्निक आहे. हे मोठं झाल्यानंतर मोठाच होणार. मराठी कळली का? आपलं पुण्य हरिभाऊनी खर्च केलेलं नाही. असा आशीर्वाद दिला नाही की तू मंत्री होशील आणि मुख्य. असा आशीर्वाद तो म्हणतो हा मोठा झाल्यावर तर मोठाच होणार. काय चुकलं त्याचं? तुम्हाला जर माझी मराठी कळत नाही तर हरिभाऊची कधी कळायची? आणि हरिभाऊ वारकऱ्याची कळत नाही तर संतांची केव्हा कळायची? म्हणजे कळत नाही एवढं कळलं तरी भरपूर झालं. बरं, वर्म कळलं पाहिजे समाजाचं. समाजाला काय लागतं तो देणारा जो असतो तो मार्केटिंग करणारा संत असतो. दुखी आहेत लोक. या काळात इतके दुखी लोक आहेत. ज्ञान झालेले मोठं होण्याचं आणि दुखी फार आहेत. रोगाने ग्रस्त झालेले आहेत, दारिद्र्याने ग्रस्त झालेले आहेत, अशिक्षित पण काही सांगा मागे लागतात. 2-2, 3-3 हजार माणसं लाईनीमध्ये आजारी पडतात तरी देखील त्यांची अंधश्रद्धा जात नाहीत. याही काळामध्ये इतकी मोठी अंधश्रद्धा आपण पाहायला मिळते. भगवान बाबाच्या काळात किती असेल, त्याच्यापेक्षा तुकोबारायांच्या काळात किती असेल, त्यापेक्षा माऊलीच्या काळात किती असेल. म्हणजे आजपासून 400 वर्ष अगोदर तुकोबार आहे आणि त्यांच्या 300 वर्ष अगोदर ज्ञानोबार आहे. म्हणजे 700 वर्षापूर्वी कसे असतील लोक, काय समजत असेल या लोकांना.
आणि अशाही लोकांना ते जवळ करतात. पण जवळ केल्यामुळं संतत्व प्रसिद्ध होतं आणि त्या एखादी गोष्ट प्रसिद्ध झाली की त्याची मार्केटमध्ये पायरेसी होते, डुप्लिकेट निघते. काहीही करा तुम्ही, एखादं पिक्चर हिट झाला, एखादं नाटक हिट झालं, एखादं गाणं हिट झालं की लगेच त्याच्या पाठीमागं लोक लागतात आणि चालो नाही तर नाही चालो पण पैसे कमवतात. तसं एखादा संत प्रसिद्ध झाला की मग संताचं एक प्रकरणच बाहेर येतं. गावागावामध्ये संत होतात. कुठे आज महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्ह्याचा संत वेगळा, प्रत्येक तालुक्याचा संत वेगळा, प्रत्येक भागाचा संत वेगळा. आणि जर त्यांना विचारलं आपण लोकांना की तुमच्या संतांनी काय केलेत, चमत्कार, काय म्हणतात ते? मला चमत्काराबद्दल बोलायचं नाही, केले असतील त्यांनी त्या काळात केले असतील. वर्तमान काळातल्या पिढीला त्या चमत्काराचा काय उपयोग आहे? विठ्ठला विठ्ठला ज्ञानाचा उपयोग आहे, चमत्काराचा उपयोग नाही. लक्षात ठेव, कधी कोणताही संत असू द्या, ज्ञानाचा उपयोग आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानाचा उपयोग आहे म्हणून गाथा आहे, ज्ञानाचा उपयोग आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. मग अंधश्रद्धा का होते? कळत नाही आपल्याला. आणि ज्यावेळेस कळत नाही ना त्यावेळेस लोक येतात एकत्रित करायला आणि मग त्यांचे ग्रुप बनवले जातात. मराठी फार अवघड आहे बरं का. त्यांचे काय बनवले जातात? त्या ग्रुपला पंथ नाव द्या, पक्ष नाव द्या. ग्रुप लहान असेल, ग्रुप मोठा असेल, संघटना मोठी असेल, पण ग्रुप बनवले जातात आणि त्यात अजेंडा चालवला जातो की हे तत्व आपल्याला पुढे सरकवायचं. आणि मग एकाने ते तत्व मांडले की त्याच्या दलातले जेवढे लोक असतात ते पुढं पुढं नेतात. तो पॉईंट मांडला की त्याचा ग्रुपमध्ये कोणी विरोध करायचा नाही. अशा पद्धतीने साधूचे संप्रदाय सुरू झाले. विठ्ठल बघा काय, साधूचे संप्रदाय सुरू झाले. मग काही काही साधू एवढे अशिक्षित आहेत, हे माझ्या पाहण्यात आहेत, पण त्यांचे शिष्य बदलत नाहीत. एक जण खूप मोठा शिष्य होता आणि त्याची मुलगी माझ्याकडे आली. ऐकून घ्या बरं का, मस्त चांगला विषय. मुलगी माझ्याकडे आली, मुलगी शिकलेली आहेत, बाप अंधश्रद्धाळू आहे. मग मुलीने सांगितलं, बाबा हे तुम्ही जे ऐकता ना त्या महाराजाला काही कळत नाहीत, तुम्ही चांगले चांगले कीर्तन ऐका, ज्ञानेश्वरी ऐका. त्या अंधश्रद्धाळू माणसाने काय सांगावं माहिती तुम्हाला? हेच आत्मसाक्षात्कारी आहेत, बाकीचे सगळे शब्दज्ञानी आहेत, बाकीचे सगळे पंडित आहेत, आत्मसाक्षात्कारी नाहीत. काय बिंबलं त्याच्या डोक्यावर, काय बसवलं त्याच्या डोक्यावर. हेच आत्मसाक्षात्कारी आहेत आणि बाकीचे फक्त बोलणार आहेत, ज्ञानी आहेत. नुकसान कुणाचं झालं याच्यामध्ये? बोला ना. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीला, तुकोबरांच्या गाथ्याला जर तुम्ही शब्दज्ञान म्हणायला लागले आणि ज्याला काहीच येत नाही त्याला जर साक्षात्कारी म्हणायला लागले, मग तेलनिशी रुसला वेडा. विठ्ठल विठ्ठल अनंत दुःख आहेत. घरात कोणी गोड बोलत नाही, साधू गोड बोलतात. घरात कोणी मान देत नाहीत, पंथात मान मिळतो, स्वभाव बदलतो आणि मग ते त्याचे पट्ट शिष्य होतात. असा जो संप्रदाय बोकाळलेला होता, संत परंपरा बोकाळलेल्या होत्या, त्या जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिल्या त्या की हे खरे संत नाही आहेत, पण संतत्वाचा बाजार मांडलेला आहे. प्रत्येक जण स्वतःला संत म्हणून घेतोय. मग जगद्गुरु तुकोबारायांनी समाज शहाणा व्हावं म्हणून अभंग लिहिला. तो आज सेवेचा अभंग आहे. पहिला संतपण मिळत है हाटी, नाही संतपण मिळत है हाटी, नाही संतपण मिळत है हाटी, नाही संतपण
बाजार मांडला गेला संतांचा आणि जगद्गुरु तुकोबाला तो सहन नाही झाला. कोणी उठलं की संत, कोणी उठलं की साक्षात्कारी. बरं, तुम्हाला देव भेटला, तुम्हाला साक्षात लक्ष्मी भेटली, हनुमंतराय भेटले, सगळे देव तुम्हाला भेटले. मराठी कळते तुम्हाला? एवढे सगळे जर तुम्हाला भेटले तर माणसाकडून भीक मागायची काय गरज? तुम्ही द्यायला पाहिजे ना. अर्थ कळला तुम्हाला? समाजाचं दुःख नष्ट केलं पाहिजे, लोकांचं दुःख नष्ट केलं पाहिजे. परकीय शत्रूचं आगमन होतं आपल्यावर, आक्रमण, तिथं तुम्ही तुमची शक्ती वापरा ना. जर तुम्हाला देव भेटला तर गरीब लोकांना चिडवता तो, असं करेल तसं करेल वगैरे वगैरे. आणि लोकांची पण अशी क्वालिटी आहेत, काही लोक फक्त वड्यातल्याच देवाला घाबरतात. मी गाडावर नवीन नवीन बसलो होतो, बारसवाडीची गोष्ट आहे, यावर्षी सप्ताह आहे तिथे. माझ्या समोर एका बाईच्या अंगात आलं. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता अंगात येत नाही, त्यांना माहिती आहे. अंगात आलं, गादीच्या समोर अंगात आलं. कमीत कमी हे भान ठेवायला पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये ह्या देवी देवतांना मान नाही आहे. पण तिने अंगात आणलं ना. अंगात येऊन तिने काय बोलावं महाराज. मी नवीन नवीन गादीवर बसलो, 2-3 महिने झालेले मला. मी अंदाज घेत होतो तुमचा किती शहाणे आहेत. आणि माझ्या पुढे हे चित्र अंगात यायचं. ती बाई बोलता, 60 वर्षाची बाई, आणि बोलता बोलता म्हणते 2 महाराज खाल्ले, आता 3रा पण खाणार. हे घडलेलं सांगतोय बरं का तुम्हाला. 2 महाराज. आता भगवान बाबाला खाणारी अवलाद आहे का ही? काय तुम्हालाही कळलं नाही हो? भीमसिंग ती लगेच ओरडायला लागले त्याला. आता ते भीमसिंग महाराज कोणालाही मान देत होते, किती मूर्ख आला तरी त्याचं खंडन करत नव्हते. त्यांचा स्वभाव होता, आलं की आपला हा ठीक आहे ऐकून घ्यायचे. ते त्यातला मी नव्हतो नाही. पण मग ते माझ्याजवळ एक मुलगा होता, मला म्हणे महाराज तुम्हाला यातलं काय कळतं का? म्हणलं अजिबात नाही, आपल्याकडे इलाज आहे म्हणे. कर म्हणलं. त्याने असं ते बारीक फोक आणला, फोक, आणि त्यांनी सांगितलं हा भगवान बाबाचा आहे. 60 वर्षाची बाई, आणि फोक आणलेला त्याने बांबूचा, बारीक एकदम छडी असते ना. त्या नवऱ्याच्या समोर 4-5 मारले होते नी. बाईच्या अंगातलंच गेलं निघून. अजूनही तो माणूस जो नवरा आहे ना, तो गडावर येतो. तो आला की मी म्हणतो कसं काय चाललंय, जर काही अडचण असेल तर फोक सांभाळून ठेवलेला आहे. भगवान बाबांच्या गादी समोर लोकांची ही अवस्था आहे. ज्या वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धा दूर केली, आजही दूर केली, तिथं हे प्रकरण गडावर येऊन इतकी डेअरिंग किती असेल महाराज त्याचे. काय 60व्या वर्षी मार खाल्ल्यानंतर अंगातून निघून गेलं. मी 91-92ला कीर्तन करत होतो. काय असं रंगलं कीर्तन, खेळ्या फेळ्या अभंग गायले पोरं. ते एका समोरच बाईच्या अंगात आलं. माझ्या चालू कीर्तनातली गोष्ट बरं. आणि झुलायला लागली ना ती. आता तुम्हाला माहिती आहे सगळं, तुम्ही त्यातले निष्णात आहात. काय काय करायचं. ती बाई झुलायला लागल्याबरोबर मलाही काही समजेना त्यातलं काय असतं काही नाही. मग त्या नवऱ्याने सांगितलं की आईच्या अंगामध्ये, बाईच्या अंगामध्ये महालक्ष्मी येते. काय येते? ती दरिद्री. आणि तिच्या अंगात कोण येते? समजते तुम्हाला आपण कोणत्या जगात वावरतो, कोणत्या भारतात वावरतो, कशा लोकांमध्ये भगवान बाबाला जगावं लागलं असेल, थोडा अंदाज घ्या ना. महालक्ष्मी येते. मी म्हणलं सोडून द्या, मी संस्कृतमध्ये तिच्या संग बोलायला सुरुवात केली. महालक्ष्मी आहे ना, देवाची भाषा तिला यायला पाहिजे ना. आता महालक्ष्मी काही मराठीत बोलणार नाही ना. विष्णू पत्नी नमस्तुभ्यम ही साधी गोष्ट नाही आहे ती. मी संस्कृतमध्ये बोलायला लागल्यानंतर ती काही बोलेच ना. मग मी थोडंसं तिला म्हटलं जवळ आण. पुन्हा जरा जोरात बोलायला लागलो, काहीच बोले ना, आणि एकदम बेशुद्ध होऊन खाली पडली. आता मी संस्कृतमध्ये बोलल्यामुळं तिथल्या लोकांना दुसरा भास झाला, बाबाला मंत्र येतात.
दुसरी समस्या, बाबाला मंत्र येतात, ते झाल्याबरोबर कीर्तन कसं झालं माहितीच नाही लोकांना. सगळे लोक माझ्याकडे, महाराज आमच्या घरात दुःख दूर करा, आमच्या घरात दुःख दूर. मी त्याच वेळेस प्रसिद्ध झालो असतो भूत काढण्यामध्ये, पण भूताला नीट करण्यासाठी गादीवर बसलोय. काय आजपर्यंत पुन्हा त्या गावात कीर्तनाला गेलो नाही, कारण की त्याच्या डोक्यात वेगळंच बसले, बाबाला काहीतरी कळतं. माझा मुद्दा लक्षात ठेवा, गरीबाचं शोषण करणारी जी लोक आहेत ना, न ते टिकतात न त्यांचा संप्रदाय टिकतो. 2 दिवस बहरतात, 2 दिवस मोठे होतात, पण ज्यावेळेस देव वसुली करतो ना त्यांची, महाराज आम्ही असे महाराज सडताना बघितलेले आहेत. समाजाचं शोषण करतात, धर्माच्या पैशाचा चुकीचा व्यवहार करतात, पब्लिकच्या पैशाचा चुकीचा व्यवहार करतात. तो राजकारणी असेल, नाही तर महाराज असेल, श्रीमंत असेल पण आनंदी नसेल. लक्षात आलं? श्रीमंती असेल आनंदी नसेल. विठ्ठल विठ्ठल काय बोलावं, कसं का करता या गोष्टी. आणि भगवंतानी जेव्हा आपल्याला बनवलेले आहेत ना, आपल्यापुढं फार लिमिटेड गोष्टी आहेत. अन्न वस्त्र निवारा सोडून कोणत्याही माणसाला भगवंतानी काहीही दिलेलं नाही. पक्क डोक्यात ठेवा बरं का, अन्न वस्त्र काहीही दिलेलं, किती मोठा माणूस असू द्या, गहूच खाणार, तांदूळच खाणार, जर जमलं तर साखर खाईल, नाही जमलं तर साखर सुद्धा बंद, तिखट सुद्धा बंद, सगळं बंद. पण याचं लोकांना लुटणं चालू. काही नाही जगामध्ये. तुम्ही अभ्यास करा, साधू संत जे ज्ञानेश्वरी लिहितात किंवा गाथा लिहितात, हे अत्यंत बुद्धिमान आहेत. हे विनाकारण जंगलामध्ये गेलेले नाहीत. तुमची संगतच नको म्हणून एकांतवास आहे. कारण की मूर्खाच्या संगतीत राहिल्यानंतर तो दुरुस्त होत नाही आणि आपल्याला विनाकारण त्रास होतो. बाबाला त्रास तुमच्यामुळं झाला, आक्षेप तुम्ही घेतलाय, त्या बाईने आक्षेप नाही घेतला. अर्थ कळाला? ज्या बाईची चोळी बांगडे खाली ठेवली तिने आक्षेप घेतला का पुरुषाने घेतला? पुरुष तुमच्यात राहिल्यानंतर संतांना दुःख भोगावं लागतं हो. बाकीचे तुमची काय कथा आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला कुठून आनंद मिळणार? अर्थ लक्षात ठेव. म्हणून एकांतात जावं लागतं. हा फार महत्वाचा विषय आहे. म्हणून एकांतात जाणाऱ्याला तुम्ही संत मानत नाही, ज्ञान सांगणाऱ्याला संत मानत नाहीत. तुमच्या मनाप्रमाणे बोलणारा, मनाप्रमाणेच वागणारा, तुमचं ऐकणारा, तो तुमचा फेवरेट संत. विठ्ठल विठ्ठल. एक मोठा कीर्तनकार होता आणि आपल्या सप्तक तारीख पाहिजे होती नारळाची. तर ती तारीख मिळाली नव्हती, गेलेली होती. अशी चर्चा चालली होती. एक साधारण श्रीमंत माणूस माझ्याजवळ बसला होता. त्याच्या लक्षात आलं, मला म्हणे शास्त्रीची त्यांची तारीख पाहिजे का? बोलो 1 मिनिटात. मी म्हणलो, तो म्हणतो तारीख खाली नाही आहे. नाही अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणे, ते माझ्यावर सोडा. कोणती पाहिजे तुम्हाला तारीख? आमकी आमकी. लगेच त्यांनी फोन लावला, ह्या तारखेला तुम्ही इथं या कीर्तनाला. तिकडून म्हटलं यस. मी त्याला विचारलं, यस कसं काय? महाराज हे सगळे पैशाची कामं आहेत. नाही कळलं? अशा संताला समाजात मान आहे. जो पैशानं विकत घेतला जातो, पैशापुढे झुकतो, त्याला मान आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही त्यांना संत म्हणा, तुम्हीच त्यांना संत माना, परंतु संत पण बाजारात मिळत नाहीत. शब्दप्रयोग खूप सोपा अभंग आहे बरं का. आणि गुरुवारी भीमसिंग महाराजांसाठी घेतला होता मी त्यावेळेस. नाही संतपण, संत नाही संतपण, हे फार गोष्ट. मनुष्य आहात तुम्ही, तुमच्यात माणुसकी आहे का नाही हा दुसरा प्रश्न आहे. माझ्या समोर बसलेले सगळे माणसंच आहेत, कीर्तन कोण ऐकणार आहे? पण आपण म्हणतो ना काही माणुसकी आहे का नाही, पण तो मनुष्य आहे, माणुसकी की नाही प्रश्न आहेत. तो संतत्व दाखवतो, संतपण हाटी म्हणजे बाजारात मिळत नाही. नाही संतपण मिळत आहे हाटी बाजारात. हिंडता कपाटी राणी वाणी.
काही एकांतात लोक जातात, काही यात्रा करतात, हिंडता कपाटी गिरी कंद राणी व नाही मिळत. महाराज पैशाने मिळेल का? नये बोलता धनाची आराची, नये बोलता धनाची आराची, नये बोलता धनाची आराची, नये बोलता धनाची आराची. नाही ते आकाशी पाताळीते, नाही ते आकाशी पाताळीते, नये बोलता धनाची आराची, नये बोलता धनाची आराची. नाही ते आकाशी पाताळीते, नाही ते आकाशी पाताळीते, नये बोलता धनाची आराची, नये बोलता धनाची आराची. वेदामध्ये कथा आलेली आहे. वेदामध्ये उपनिषदामध्ये जानश्रुती नावाचा एक राजा होता आणि जगातले जेवढे पुण्य आहेत तेवढे पुण्य करणारा होता. उपनिषदामध्ये फार सुंदर काय नाव आहे? जानश्रुती राजाचं नाव आहे. आणि तो असं उन्हाच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये असं वर झोपला, राजमहलच्या वर गच्चीवर. तो झोपल्यानंतर त्याचं जे तेज आहे पुण्याचं तेज त्याच्या अंगातून असं बाहेर जात होतं. आणि 2 हंस कैलासकडे चालले होते, हिमालयाकडे चालले होते. तर एक हंस दुसऱ्या हंसाला सांगतो, अरे हा राजा किती पुण्यवान आहे, या पुण्याचं तेज किती लांब गेलेलं आहे, तू या पुण्याच्या मधून जाऊ नकोस, जळून राख होशील. आणि पुण्यवान असल्यामुळे त्याला पक्षाची भाषा समजत होती. प्रतिकात्मक समजून घ्या बरं का, त्याला पक्षाची भाषा समजत होती पुण्यवाना. बरेच लोक आता तुम्ही वर्तमान काळात पहा, माकडाकडून काम करून घेतात, पक्षाकडून काम करून घेतात, हत्ती सिंहाकडून काम करून घेतात. समजतं त्यांना, स्वभाव समजतो. दुसरा जो पक्षी होता हंस, त्यांनी सांगितलं, अरे हा कितीही पुण्यवान असो पण रैक्वप्रमाणे हा मोठा नाही. वेदातली कथा आहे, संक्षिप्त सांगतोय तुम्हाला. हा रैक्वप्रमाणे मोठा नाही आहेत, याचं पुण्य कितीही असो. नाही कळलं तर राजाला टेन्शन आलं नाही. सगळे पुण्य केले, पुण्याचं तेज आकाशात चाललंय, तरी मी रैक्वाच्या बरोबर नाही. तर राजा आहे तो. दुसऱ्या दिवशी मंत्री वगैरे बोलवले, आपल्या राज्यातल्या रैक्व नावाच्या माणसाला शोधा. राजा बोले, दल हाले, सगळी शोधाशोध सुरू झाली. सगळं आता सापडतच नाही, कुठं भेटलंच नाही. त्यांना वाटलं जर पक्षी वर्णन करतात तर केवढा मोठा असेल. विठाला विठाला माणसाच्या मनात एक अगोदर आकृती तयार होते ना की एवढं वर्णन. माझ्याही बाबतीमध्ये असा एक प्रसंग घडला होता. हरिद्वार ऋषिकेशला 81-82 गेलो होतो, तेव्हा न्याय शिकायचा होता मला. आणि तिकडं शिकवणारे कोण नव्हते. मी कोणाकडेही गेलं ना तर माझ्या गुरुचं नाव सांगायचे, आप बंबई में जाओ वही आपको पढ़ा सकते. हरिद्वारला तेच, ऋषिकेशला तेच, वृंदावनला ते. माझ्या डोक्यामध्ये एक तर मुंबई आणि सगळे विद्वान लोक एकाच विद्वानाचं नाव घेतात, मग किती मोठे असतील असं माझ्या डोक्यात ती इमेज तयार झाली. आणि मी मुंबईला त्यांना भेटायला आलो. तर माझे गुरुजी होते ना तिथे, खादी ग्रामोद्योगचे कपडे वापरत होते. 1000 कोटीची प्रॉपर्टी आजही मुंबईमध्ये आहे बरं का. आणि ते स्वामीजी ज्याचं भारतामध्ये नाव आहे, स्वामी काशिकानंदजीचं, आणि ते आपलं एक लुंगी आणि बंडी. आणि माझ्या डोक्यात इमेज सगळीकडे त्यांचं नाव होते. ते कसे राहत, आणि मुंबई आर्थिक राजधानी, कसे राहत असतील. मी त्यांना पाहिल्या मला वाटलं कुणीतरी साधा असेल शिष्य वगैरे, त्यांनाच विचारलं मी, स्वामीजी कुठे आहेत. डोक्यामध्ये इमेज काय, एवढं नाव आहेत, कसे राहत असतील.
आणि पाहिल्या मला वाटलं इतके साधे असतील, कुणी शिष्य असेल. त्यांनाच विचारलं स्वामीजी कुठे आहेत. त्यांनी मला खालून वरून बघितलं. स्वामीजीने असं सांगितलं नाही की मीच आहे म्हणून. मला म्हणलं कहाँ से आहे. म्हटलं मी महाराष्ट्राचं नाव सांगितलं तर बोलणार नाही. म्हटलं ऋषिकेश से आहे. अच्छा, पहले कभी देखा है स्वामीजी को. मैंने कहा नहीं. अच्छा ठीक है, किसने भेजा है. ते नाव सांगितलं मी. हां अच्छा ठीक आहे. जाऊन ते आसनावर बसले आणि मग मला कळालं की हे स्वामीजी. प्रॉपर्टी किती आणि वागणं कसं तुमचं बघा बरं. संध्याकाळी घरात गेलं ना, आता नाही बोलायला पाहिजे आता जास्त, आणि घरातून बाहेर निघाला ना तुम्ही, कडक कपडे, माणूस कापला जाईल अशा टोप्या येतो. आणि केवळ स्वामीजी म्हणून नाही, सगळे श्रीमंत पहा तुम्ही. विठाला विठाला, एकदम साधे सुती कपडे वापरतात सगळे श्रीमंत लोक. त्याचे ब्रँड ठरलेला असतो सुती. सुती शब्दाचा अर्थ निसर्गाने जो कापूस तयार केलेला आहे तो आपल्या शरीराला बाधक नसतो. आणि जे आपण केमिकलचे कपडे वापरतो, मला हेही माहिती नाही पॉलिस्टर कशापासून. पॉलिस्टरला सूत लागत नाही बरं का, पेट्रोलपासून तयार होतं ते. जर पेटल्यानंतर बघा तुम्ही कसं होतं, त्याचं गोळी तयार होते. केमिकलचे कपडे वेगळे आणि सुताचे कपडे. काय वापरायला पाहिजे, पेट्रोल वापरायला पाहिजे. रंगीबेरंगी साड्या सुताच्या, ते पुन्हा ते केमिकलच्या. की मला हे याच्यावर जास्त बोलायचं नाही तुम्हाला, पण श्रीमंत लोक चांगलं खातात, ओरिजिनल खातात. सूत म्हणजे आपल्यासाठी भगवंतांनी निर्माण केलेला कापूस आहे, जो थंडी वारा ऊन याच्यामध्ये एक सारखा राहतो. विठाला विठाला. पण दाखवणं आपल्याला गरजेचं असतं. नाही कळालं. दाखवणं शब्दाचा अर्थावरचा अभंग आहे हा. संत पण नाही, पण दाखवलं जातं. जो खरा संत आहे त्याला श्रीमंती दाखवायची गरज नाही. जो खोटा संत आहे त्याचा ड्रेस बघून घ्या तुम्ही. कपडे प्रेस केलेले, गंध मोठा, माळा वर टाकलेले असतात. पुण्यातून जेव्हा दिंडी जाते ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, जेवढे खिसे कापू असतात ना, सगळे वारकरी मोठमोठ्या माळा, गंध लावलेला. आणि ज्यांना खरा वारकरी माहीत नाही ती त्यांना दान करतात. आणि एखाद्याचं गठुळं पाहिलं किंवा काय पाहिलं की पळून घेऊन जातात. संत नाही पण दाखवतात. जे ज्ञानी नाही ते दाखवतात, श्रीमंत नाही ते दाखवतात, आणि दाखवण्याला लोक भाळतात. तो अभंग आहे. विठाला विठाला. महिनाभर संपूर्ण राज्य चाललं. जानश्रुती नावाच्या राजाच्या सेवक सगळं पूर्ण पाहिलं, कुठंच भेटला नाही रे. प्रसिद्धच नव्हता तो. एका ठिकाणी एक खरजूला खाजवत बसला होता, अंगाला खरूज झालेली. छकडा, जुन्या काळातले शब्द आहे हा. आता शहरातल्या लोकांना छकडा कळणार पण नाही. एक बैलाची गाडी असते त्याला काय म्हणतात, आणि दोन बैलाच्या गाडीला गाडी म्हणतात, बैलगाडी. एक गाडी जुन्या काळात पंढरपूर इकडं तिकडं अजूनही बघा, एक बैलाने, आताच्या भाषेत जर बोलायचं ठरलं ना, ते छोटा हत्ती. तसं एक बैलाची गाडी म्हणजे छकडा. ते छकडा वर करून त्याच्या खाली अंग खाजवत बसला होता. आणि नदीचं तीर होतं. हे दोन पोलीस बोलत होते. तितक्यात त्याला वाटलं आता हा लास्ट राहिलेला विचारत, अरे तुझं नाव काय. त्यांनी सांगितलं रैक. ते म्हणाल तुला किती शोधतोय आम्ही, तुझा अवतार काय. खाजवलेला. आता ती छकडा चालवणारा माणूस, बैलगाडी, कोपरी घातलेली, साधा कपडा, साधा ड्रेस, खाजवणारा ते रैक हो. अरे म्हणे तुला राजा शोधतोय जानश्रुती नावाचा. रैक म्हणलं माझं काय काम आहे त्याच्याकडं, माझी काय गरज पडली. ते म्हणे चला तुम्हाला यायचं आहे म्हणे तिकडं. मी येत नाही म्हणे. याला संत म्हणतात. मी गरिबी पहा, त्याचं शरीर पहा, त्याची अवस्था पहा, त्याची श्रीमंती पहा, तुम्हाला मला यायचं नाही काही. कारण नीट आहे का, तुम्ही जगातले कोणीही असा, या जगात कोणीच कोणाला काही देऊ शकत नाही. अन्न वस्त्र
निवारा सोडून काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि जो कमीत कमी गरजेच्या वस्तूमध्ये समाधानी आहेत त्याला जगात कोणी हरवू शकत नाही. जगात गरजच नाही म्हणणाऱ्याला काय उपयोग आहे हो. जर लाख रुपये द्यायला तयार आहे, तो म्हणा मला यायचंच नाही, तुम्ही काय करणार? नाही म्हणण्यावर आवश्यक नाही, तो म्हणा यायचंच नाही मला. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तिथे एक जण थांबला आणि राजाला निरोप दिला की गिऱ्हाईक इथे. राजा धावत धावत आला आणि राजाने त्याला विनंती केली की तुमचं काय महिमा आहे असा की पक्षाने तुमचं वर्णन करावं. मग त्या रैकवाने सांगितलं त्याला की आत्मज्ञान हा प्रकार वेगळा आहे आणि भौतिक श्रीमंती आणि पुण्य हा प्रकार वेगळा आहे. तुम्ही बुद्धिमान आहात, पैसे कमवणार ना. आता पुढच्या भाषेत सांगतो, आत्ताचे जे श्रीमंत लोक आहेत, अब्जोपती आहेत, 100 कोटीची प्रॉपर्टी, ठीक आहे ना. शेतकरी जेवढा जेवण करतो तेवढा तो खाऊ शकतो का? बोला रे, साधी गोष्ट आहे एकदम. आणा बरं एखाद्या अब्जोपती माणसाला झोप म्हणावं असं मोकळ्या हवेमध्ये, येईल झोप त्याला? बोला ना, किती गरिबी आहे. आज तुम्ही बघा बरं, तुम्ही कीर्तनात झोपता. एवढा आवाज पखवा सगळं असताना सुद्धा झोप मेहरबान आहे. झोप प्रसन्न असणं हा देवाचा आशीर्वाद आहे. बरं झोपत जा, असं काही टेन्शन घेऊ नका, पण इथं नका. दमलेला आहात, कष्ट केलेला आहात, तुम्हाला झोपवावं म्हणून देवाने पाठवलेली ती दूत आहे. ज्यांनी देशाचा भ्रष्टाचार केलेला आहे, जगाला फसवलेले आहेत, माणसाला फसवलेले आहेत, देव त्याच्यावर कृपा करत नाही. झोपच येत नाही. गोळ्या खा नाही तर काही करा. आणि गोळ्याची झोप ही तृप्त नाही बरं का, भूल आहे ती, भूल. विठ्ठल विठ्ठल. अन्न पचलं, श्रीमंती आहेत, कोटात जीर्ण झाला. आणि तुम्हाला रहस्य सांगतो, 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहेत. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित. 15व्या अध्यायामध्ये श्लोक आहेत, खूप गोड श्लोक आहेत. काय म्हणतात भगवंत? मी वैश्वानर होऊन प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये निवास करतो. म्हणजे जे तुम्ही अन्न खाता ना ते तुम्ही पचवत नाही, तुमच्यात अग्नी असणारा जो वैश्वानर नावाचा देव आहे तो अन्न पचवतो. कोण अन्न पचवतो? देव अन्न पचवतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम, सगळ्या प्राणी मात्राच्या, जेवढे जिवंत आहेत सगळ्या प्राणी मात्राच्या देहाचा वैश्वानराने आश्रय केलेला आहे. पचाम्यन्नम चतुर्विधम. जे अन्न खाताना भगवंत म्हणतात ते मी पचवतो. मराठी कळली? भगवंत जर अन्न पचवत असेल आणि तुम्ही भगवंताबरोबर जर लबाडी करत असेल तर रोग होणार नाही तुम्हाला? अहो, मला इतकं वाईट वाटतं या काळामध्ये, तुम्हाला काय सांगावं. पूर्वीच्या काळामध्ये, आता बोलू नये तरी ठीक आहे, तुम्ही जवळची माणसं आहेत, 4 लग्न करायचे, किमान 2 लग्न तर परमनंट होते. 2 स्त्रिया सांभाळण्याची क्षमता जुन्या काळामध्ये पुरुषांमध्ये होती. आत्ताचं जर तारुण्य पाहिलं ना, 15-16व्या वर्षी मुलं उमलतात आणि 22, 23, 25पर्यंत समाप्त होऊन जातं. न खाणं आहे त्यांच्याकडे, न पुरुषार्थ आहे, न पुरुषत्व आहेत. काळ इतका बदलला, जेवण इतकं बदललं, शरीरातली क्षमता नष्ट होत चालली. शहरामध्ये श्रीमंताच्या बाया एक पुष्कळ झालं बनतात, नाही कळालं. आणि आपल्या गावांनी बघा बरं तुम्ही, क्रिकेटची टीमच असते. किती भाऊ आहेत? 6 भाऊ. बहिणी किती? 3. भरलेला संसार म्हणतात तो यांना. आत्ताची श्रीमंत बघा तुम्ही, एकच. सरकार म्हणते किमान 2 ठेवा, याची क्षमता तर पाहिजे ना. याचं कारण हे जे गीतेमध्ये लिहिलेलं आहे, वैश्वानर अन्न पचवून तुमच्यात ताकद निर्माण करतो.
देवाची भक्ती करणारे जे आहेत ना, त्रासच होत नाही पोटाचा. येऊन पहा वारकरी, गडावरची पोरं बघा, जेवढे उभे आहेत तेवढे बघा तुम्ही, कसे चेहरे चमकतात. आणि यांची चमक पाहून दुसऱ्या चमका निघतात. पोरं पाहून कुठं महाराज लोकांना वाईट वाटायला पाहिजे, गावच्या लोकांना वाईट वाटायला पाहिजे. एका महाराजांनी सांगितलं, महाराज भगवानगडाचे पोरं बोलवायचे नाही. ते गावकऱ्यांनी येऊन सांगितलं की आमचे महाराज म्हणतात तुमचे पोरं. म्हणून कुणी बोलवलं सांगितले तुम्हाला? म्हणजे एखादा चांगला माणूस जर मुलांवर जळत असेल तो मला अभिमान आहे त्या पोरांचा. तुम्ही श्रीमंत आहात, विद्वान आहात, कीर्तनकार आहात, मठाधिपती आहात, आणि गडावरची बारकी बारकी पोरं तुम्हाला घाबरवतात. माझ्यापर्यंत येतच नाही प्रकरण, हेच दुरुस्त करतात. हे पोरं म्हणतात आमच्याशी निपटा, मग वर बघू. अहम वैश्वानरो, तुमच्या अंतःकरणामध्ये, शरीरामध्ये देव निवास करतो. हे लक्षात ठेवा, सूत्र आहेत बरं का. तैसा हृदयामध्ये मी राम. हे जड हात उचलतो ना, तो राम तुमच्यामध्ये आहेत. जर तुमच्यातला देव निघून गेला ना, 12 तासाच्या आत लोक पेटवतात हो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय साधू सुद्धा खूप सुंदर अभंग. मज चालता प्रयाण काळी असता न दिसती, मृतिके मृतिका कवळी एकले मेळी संचिताचे. मृतिके मृतिका कवळी एकले मेळी संचिताचे. मज चालता प्रयाण काळी, असता असताना सुद्धा न दिसती जवळी. विठाला विठाला काय काय आम्ही मगाशी म्हणलं ना, अभंगाचे स्वभाव असतात. तुकोबराय पण सांगतात, भीती दाखवतो नाही त्या यमासी करुणा. अर्थ शब्द आहे नाही त्या यमासी बाहेर काढिता कुडी प्राणा. कुडी म्हणजे शरीर. ज्यावेळेस यमदूत येतो किंवा आपल्याला जायची वेळ येते, आपल्याला काही सुडू वाटत नाही. महाराज किती जर्जर होऊ द्या, 99 झाले तरी म्हणतील असं इंजेक्शन द्या की सेंचुरी केली पाहिजे. आणि घरातले लोक कंटाळले असतात, मरते कधी, आणि याची सेंचुरीची तयारी चालली. आणि जेव्हा तो येतो ना, बाहेर काढिता कुडी प्राणा, आपला प्राण बाहेर काढत असताना नाही त्या यमाची करुणा. दृष्टांत काय तुकोबरायांचा? तुमचा दृष्टांत आहे. तुमचा गहू आलेला आहे, हरभरा आलेला आहे, आणि जर एखादं ओढाळ जनावर तुमच्या गव्हामध्ये हरभऱ्यामध्ये येत असेल तर तुम्ही आरती करणार का त्याची? बोला ना. ओढाळ सापडे जैसे धान्य. किती वाईट रीतीने माराल तसं म्हणतात त्या यमाला करुणा येत नाही. तुमच्या प्राणाला शरीरातून तो ओढतो. देव शोधू नका हो, तुमच्यातच देव आहे. जाता कुठं देवाला? आणि दुःख तोच देतो जो आतमध्ये बसलेला आहे. तुमची बुद्धी वाईट, विचार वाईट, बाहेरून दुःख देण्यासाठी येत नाही. म्हणून वैश्वानर रूपाने तुमच्या पोटामध्ये भगवंत आहेत. तुमच्या जड शरीराला चालवणारा तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा, तो वैश्वानर सद्बुद्धीने सत्कर्माने प्रसन्न होतो. जर तुम्ही ठरवलं नये मोल देता धन नाही, धनाची राशी. काय शब्द आहेत? सोन्याच्या राशी द्या, देत नाही तो. पुष्कळ प्रयत्न केला रैकवाला, रैकव म्हटला मला पैसेच नकोय. नाही मग मला तत्वज्ञान पाहिजे. पाहिजे ना, समोर बैस वाळूवर. राजेपणा सोड, सामान्य शिष्याप्रमाणे समोर बस, मी तुला आत्मज्ञान देतो. पण नये मोल देता. काय कारण असेल? संत पण न आकाशात न पाताळामध्ये. मग कुठे येते? शेवटच्या चरणात सांग. तुका म्हणे मी जीवाची राशी, तुका म्हणे मी जीवाची साठी, तुका म्हणे मी जीवाची साठी, तुका म्हणे जीवाची साठी, तुका म्हणे मी जीवाची साठी, तुका म्हणे मी जीवाची साठी, तुका म्हणे मी जीवाची
मोल देता धनाची या राशी, नाही मोल देता धनाची या राशी. नाही होई गोडी सांगून रे, नाही होई गोडी सांगून रे, नाही मोल देता धनाची या राशी, नाही मोल देता धनाची या राशी. नाही नाही म्हणून 2 चरणात तुकोबराय सांगतात. पण आहे कुठं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मिळे जीवीची साठी. खूप गोड अभंग आहे तरुण पोरासाठी. हा अभंग फार मार्गदर्शक आहे बरं का. तुका म्हणे मिळे जे काही मिळवा जीवनामध्ये, संतपणा असेल, श्रीमंती असेल, विद्वत्ता असेल, समर्पित व्हा, आपला जीव अर्पण करा, मग ती वस्तू मिळते. लोकांना सहज वाटतात, जगामध्ये सहज असं काहीच नाही. तुका म्हणे मिळे. तुम्ही ज्यांचे गाणे ऐकता ना, तुम्ही कधी त्यांना भेटा, तुम्ही 12-12 तास वर्षानुवर्ष रियाज करतात. तुका म्हणे मिळे जीवीचे ताण भूक काही राहत नाही त्या पोरांना. गायक लोक 12-12 तास रियाज करतात, आवाजाला, निसर्गाने दिलेल्या आवाजाला बदलवतात, समर्पण म्हणतात त्याला. आणि मग जेव्हा त्यांचं गाणं ऐकतो, असं वाटतं की प्रत्यक्ष भगवंत त्याच्यातून गात आहेत. बांसुरी असते ना, मोकळी ना आतमध्ये, तुम्हाला दिली तर तुम्ही वाजवाल का? तिच्यात कुठलाही प्रकारचा स्वर नाही, पोकळी आहे ती. पण ज्यावेळेस समर्पित केलेला मनुष्य बांसुरी वाजवतो, गायी सुद्धा जवळ येत होत्या. वृंदावनी वेणू कला आहे ती, मिळेस जीवीची साठी. आजही बघा तुम्ही, चांगले चांगले गायक आहेत, वादक आहेत, अभ्यास करणारे आहेत. सहज जर बोट फिरवलं ना त्यांनी शाईपुडीवर, तर त्याच्यामधून एक वेगळा ध्वनी निघतो. आणि पखवाज दिसतो ना तुम्हाला समोर, एवढा सोपा नाही येतो. पखवाज म्हणजे मेलेल्या जनावराचं कातडं आहे, त्याचं अस्तित्व. आणि त्याच्याकडून गोड बोलवून घ्यायचं आहे, किती समर्पण लागेल. काय मला सांगा ना, पखवाज म्हणजे काय? कातडे येते, पण कातड्यातून बोल उमटले पाहिजेत, कातड्याने भगवंताचं भजन केलं पाहिजे, इतकं समर्पण लागतं त्याला. तुमच्याकडे जर दिलं तर तुमची जी बोटं आहेत ना, ती इतके सुंदर आहेत, ते पखवाजाला सुद्धा पश्चाताप होईल की मी आलो कोणाच्या जवळ. विठ्ठल विठ्ठल. पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. भगवंताने सगळ्याला जन्म दिलेला आहे, आणि सगळ्याला जन्म दिल्यानंतर एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला प्रयत्न, त्यालाच कर्म म्हणतात, त्याच्याशिवाय तुमचं नावच होत नाही. तुकोबारायांच्या मुलांनी अभंग लिहिलेले माहिती का तुम्हाला? बोला ना. तुकोबारायांच्या वडिलांनी काही माहीत नाही. कीर्ती ज्याची त्याचीच असते, ज्याची त्याची वाणी असते. जो मेहनत करेल तो या जगात विजयी होईल. IAS ऑफिसर आहेत, 12-12 तास कोंडून घेतात ते स्वतःला. तुका म्हणे मिळे जीवीची साठी. आमच्याकडे पोरं येतात परीक्षेला जायच्या अगोदर. आता 12वीची परीक्षा चालू आहे. पुण्याचे, मुंबईचे सगळे इकडं आलेले आहेत परीक्षा द्यायला. कळालं का नाही? राहायला कुठे आहेत? मुंबईला. आणि परीक्षा द्यायला खेडेगावात. आणि नारळ फोडायला भगवानगडावर. काही जीवन आहे, भीक मागे जीवन ज्याला म्हणतो आपण. नारळ फोडल्याने हे डोकं सुधरत असतं का? तुका म्हणे मिळे. हे तुकोबराय संत काय शिकवतात आपल्याला? समर्पण करा, मेहनत करा, मग तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल. जे जे असतील, मला तुम्ही सांगा, शरीराचं अंग बाबांनी कापलेलं आहे, किती मेहनत आहे. त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगतो. तुम्ही गडाच्या जवळचे आहात, पहिलं गाव तुमचंच आहे. तो तांग्यावर बसून तुम्ही आज प्रवास कराल का बरं? तुम्ही बाबांनी ज्या तांग्यात बसून महाराष्ट्र फिरून काढला, बसा बरं त्या तांग्यामध्ये कोणी. आणि 3 दिवस बसल्यानंतर नाही ॲडमिट केलं तर मला बोला तुम्ही. त्या काळात रस्ता नव्हता, काहीच नव्हतं. घोड्याचा टांगा पळत असताना किती जपून बसावं लागतं. तुका म्हणे मिळे जीवीचे प्रयत्न.
गावोगावी पूर्ण महाराष्ट्र फिरलाय. मला कधी कधी या गोष्टीचं फार विशेष वाटतं. मी मागे बोललो तो पुन्हा सांगतो. भगवान बाबांनी बीज लावलं भगवानगडाचं, त्याला पाणी शिंपडलं 40 वर्ष भीमसेन महाराजांनी, आणि ज्यावेळेस फळ आलं ना त्यावेळेस मी गादीवर बसलो. त्रासच नाही काही शब्द, आता याला भाग्य म्हणतो आम्ही. त्रासच नाही काही फळाच्या टायमाला, आणि ते फळ त्यांनाच वाहतोय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. ते फळ दुसऱ्याला नाही कोणी. एवढं का जमा होतात वर्गणी, एवढं का विकास होतो, त्यांचं त्यांना समर्पण. म्हणून वाणीमध्ये क्षमता निर्माण होते, बुद्धीमध्ये टिकते. वय किती हो, आशीर्वाद असेल तर तुम्ही कोणत्याही वयामध्ये अभंग तयार करू शकता, कोणत्याही वयामध्ये काही होऊ शकतं. जर चुकीचं वागला ना, बुद्धीतला कस काढून घेणारा आतला आराम आहे, आतला राम आहे. कधी म्हातारं करेल, म्हणून मी सांगितलं तरुणपणात म्हातारपण आलेले आहेत. सगळं समोर येतं, खाण्याची क्षमता देव ठेवत नाहीत. कारण विचार चुकीचे, अंतःकरण चुकीचे आहेत, पाप डोक्यामध्ये बसलेले आहेत, प्रसन्नता चेहऱ्यावर दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याला हरिपाठातला अभंग सांगतो, तुम्हाला जरा कळणार नाही. एवढं मोठं प्रकरण आहे. छोटं अभंग आहे. पारियाचा रवा घेता येत न बरोबरी, साधन तैसे यत्न परोपरी, साधन तैसे यत्न परोपरी, साधन तैसे यत्न परोपरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी. यत्न परोपरी साधन तैसे यत्न परोपरी, साधन तैसे यत्न परोपरी, साधन तैसे यत्न परोपरी, साधन तैसे. यत्न परोपरीचा शब्द एक कमी केलाय ना, उपसर्ग आहेत. यत्न म्हणजे प्रयत्न, परोपरी शब्दाचा प्रयोग. काय हरिपाठ काय शिकवतो आपल्याला, काय ज्ञानोबराय शिकवतात. आयतं बसून खाऊ नका, आयतं राहू नका, मेहनत करा. यत्न प्रयत्न परोपरी तैसे साधन. किती झटावं लागतं, किती मेहनत करावी लागते, ज्याला त्यालाच माहिती. भगवान बाबाची मेहनत काही साधी होते का. मी एकदा भालगावला गेलो होतो आपल्या शेजारी. अशीच वर्गणी झाली आपल्या गावाप्रमाणे. एक म्हातारा माणूस होता, वारला असेल आता कदाचित. त्या काळात तो 70-80 वर्षाचा होता, नवीन वाटलं. माझ्याकडे पाहिलं त्याने, म्हणे पोरा काय भाग्य घेऊन जन्माला आलास तू. वाक्य नीट ऐकावर का ते म्हाताऱ्या माणसाचे, काय भाग्य घेऊन जन्माला आलास. एका तासात एवढी वर्गणी झाली तुझी, पण ज्यांच्या नावानी वर्गणी झाली ते भगवान बाबा जेव्हा आमच्याकडून जात होते त्यांचा तांगा रानात अडकत होता. काय त्यांनी पाहिलेलं आहे. आणि जेव्हा तांगा अडकला जायचा शेतामध्ये चिखलामध्ये, बाबा 2-2 दिवस बसून राहायचे, गाव जायचं आणि मग तांगा बाहेर काढायचा. तुम्हाला काय माहिती आहे भगवानगड म्हणजे काय. अजूनही लोक गडावर येत असताना जी जुने लोक रडतात, ज्यांचं शरीर दिव्य तेजाने युक्त होतं, असे भगवान बाबा दगडावर बसून आंघोळ करायचे. भगवानगडावर काहीच नव्हतं, मोकळ्या डोंगराला नाव भगवानगड आहे. खालून येणारा प्रत्येक परिसरातला माणूस वाळूचं पोतं आणि 4 भाकरी घेऊन गडावर येत होता. त्याचं नाव भगवानगड आहे. तो आज आहे. यत्न परोपरी, आणि केवळ बाबाचेच प्रयत्न आहेत हे डोक्यातून काढून टाका. परिसराने प्रयत्न केले, सामुदायिक प्रयत्नातून निर्माण झाला, त्याचं नाव आहे भगवानगड. सामुदायिक प्रयत्न, एका व्यक्तीच्या नाही.
नसेल 2-4 माणसांनी प्रयत्न केला, 2-4 माणसांनी शिव्या दिल्या असेल, पण सामुदायिक शक्ती भगवानगड म्हणजे सामुदायिक शक्ती, सगळ्यांचे प्रयत्न आहेत. आज केवढं मोठं आपण शिवधनुष्य उचलतोय. ज्ञानेश्वर महाराजांचं जे अप्रतिम मंदिर आपण बांधतो ते काही साधी गोष्ट नाही आहे, पण अजिबात त्रास होत नाही. समूहाचा प्रयत्न आहे. बाबा काही चिंता करू नका, आम्ही आहे तुमच्या पाठीमागं. अहो सरा किती गड उचललात तुम्ही. आज 2000 माणसं जेवत आहेत गडावर. पडते का नाही? तुम्ही नका मान हलवू, स्वयंपाक करणारे ते आहेत. कधी गरज पडली आम्ही पारगावला गाडी पाठवतो, मालेवाडीला पाठवतो. आणि का कोणास ठाऊक काय झाले, भगवानकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भात नकोय, भाकरीच पाहिजेत. ते दगडं पाहायला इतके लोक आले की गेल्या 15 दिवसामध्ये पुन्हा 2-2 गावं एकत्रित करून एक तारीख बाहेर काढून नवीन गावाला द्यावी लागली, पुनर्रचना करावी लागली. दगडं पाहायला जर एवढी लोक आहेत तर मंदिर झाल्यावर किती येतील. आणि लक्षात ठेवा, आपल्या गडावर 2000 माणसं रोज येतात, हे भगवान बाबांचं भाग्य आहे. महाराज तुम्ही जेवण करा, येणार नाहीत लोक. तुका म्हणे मिळे जीव. थोडा उशीर झाला गडाला, पण असा गड झाला की त्या गडाला आजपर्यंत पुन्हा तोड लागलेली नाही. मला लोक विचारतात बरं का, महाराज लोक काय प्रकरण, म्हणा मलाही माहीत नाही. म्हणे आम्ही इतका प्रयत्न करतो, इतके चांगले कीर्तनं करतो, पण तुम्ही गेलं की काही वेगळंच असतं. म्हणलं कल्पना चुकीची आहे. गादीचा मान आहे. माझं लक्षात, मी बोललोय परवा दिवशी, कीर्तनाचा पैसा वगैरे घेत नाही मी. पहिलेही माऊली ज्ञानेश्वरीचा पैसा घेत नव्हतो. मग एवढ्या वर्गणी कोणासाठी? वर्गणी माझ्यासाठी का गडासाठी? एवढं कळलं तरी भरपूर झालं ना. जळाजळी बंद होऊन जाते ना. गडाची वर्गणी आहेत, शास्त्रीला 1 पैसा नाहीत. आणि जर मन बदललं ना, त्या दिवशी अंतःकरणाला त्रास सुरू होतो. हेच तुम्हाला या अभंगातून 1 तास समजून सांगतोय. मन बदललं, विचार बदलले, आतला परमात्मा आतून त्रास द्यायला सुरुवात होतो. विशाल अंतःकरण ठेवा, विशाल हृदय ठेवा, कमी पडत नाही. याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे ते, प्रत्यक्ष उदाहरण आहे. केवढे मोठे 45 ट्रक पुरणपोळ्या आल्या होत्या हो. अमृत महोत्सव झाला त्यास जे आल्या होत्या कोणाला आजपर्यंत. तो का म्हणे मिळे जीवी. काय कष्ट केलं असेल भगवान बाबांनी. त्यांचं आजचं जीवन सोडून द्या, त्यांचं खुद्द जीवन पाक कसं असेल. 6-6 महिने अंबेजोगाईच्या डोंगरामध्ये मंत्राचा जप करत होते बाबा. आणि 1 तांब्या फक्त दूध मिळायचं त्यांना दिवसातून. राहून बघा बरं तुम्ही. एवढं सगळं गडावर सुविधा आहे तरी पोरं नीट शिकत नाही. नुसतं तांब्या घेऊन 6 महिने दर्यात काढणं, रात्रंदिवस. तो का म्हणे मिळे जीवीची. या अभंग काय शिकव. तुम्ही इतकं समर्पण केलं, स्वतःला जर झोकून दिलं तर भगवंताच्या आशीर्वादाने संतपण मिळतं. नाही तरी गोष्टी सांगू नये, हे तुकोबारायांचा शब्द. नाही तरी गोष्टी काही ठिकाणी बोलू नयेत, काही ठिकाणी सांगू नये. संतपणाच्या गोष्टी सुद्धा सांगू नका. जर तुम्हाला समर्पण करता येत नसेल तर. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.